हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर छान अशी सकाळची सुरुवात झाली आहे, ती म्हणजे देवपूजन. तुम्हाला तर माहितीच आहे, गोपद्म सेवा, अधिक मास हे सर्व तर चालूच आहे, तुम्हाला माहिती आहे. छान अशी सुंदर ननंदबाईंनी ते रांगोळी काढलेली आहे. मला तर खूप आवडली. तुम्हाला आवडली की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का. तर बघा इथं ना आता आज ठरवलं होतं की ननंदबाईला धोंडे जेवण करायचं. एकदम साध्या सोप्या पद्धतीनं धोंडे जेवणाचा हा प्रोग्राम आज आम्ही करणार होतो बरं का. तर जास्त काही तामझाम तर करायचं असं काही नव्हतं, म्हणजे साध्या सिंपल पद्धतीने आपलं जसं असतं तसं मी करायचं ठरवलं होतं. तर ते पुढे तुम्ही नक्की पहा कंटिन्यू व्हिडिओमध्ये बरं का. तर बघा इथं कुकरला आम्ही पुरण लावून घेतलं होतं आणि छान इथं पुरण शिजलं होतं. आणि कुकरचं पुरण झाल्यानंतर पाणी काढून घेतलं आणि गूळ आणि साखर टाकून दोन्ही अर्धा अर्धा टाकून शिजायला ठेवलं होतं. तर इकडे आंबे धुवून घेतले मी तोपर्यंत, आणि आता पुरण शिजतच आलेलं होतं, परतून झालं होतं गूळ साखर टाकलेलं. त्यामध्येच इथं ना आता जायफळ टाकून घ्यायची. जायफळनं खूप छान टेस्ट लागते बरं का. तुम्ही पण असं जायफळ टाका नक्की बरं का. तुम्ही टाकत असला तर चांगलीच गोष्ट आहे. तर बघा इथे पुरण थोडंसं आमटीसाठी ना इथं असं वाटून घेतलं होतं अगोदर, न साखर टाकता थोडंसं, म्हणजे आमटीला आपल्या छान चव आणि बाइंडिंग चांगली येईल म्हणून, थिकनेसपणा त्याच्यासाठी. मग बाकीचंही पुरण म्हणल्यानंतर मी लगेच वाटून घेते. बरं म्हटलं ठीक आहे. मग इकडे तर कढईमध्ये ना थोडंसं तेल टाकून कांदा आणि टोमॅटो हे सर्व मी छान परतून घेतलं. त्यामध्येच खोबरं किसून टाकलं, आलं टाकलं, लसूण टाकलं, असं छान परतून घेतलं. ते थंड व्हायला साईडला ठेवलं होतं. तोपर्यंत इकडे भज्याचं पीठ भिजवून घेतलं आणि ह्या आता आमटीची इथं सुरुवात केलेली होती. तर आमटी अशा पद्धतीनं आणि जास्त क्वांटिटीमध्ये करायची होती, कारण गणेश भैया येणार होते, त्यांच्यासोबत त्यांचे मित्र पण येणार होते, आणि आम्ही सर्वजण, आम्ही मायलेकी आणि अहो तर गावाकडे गेले होते, कारण त्यांना अर्जंट काही काम होतं म्हणून अहो गावाकडे गेले होते. तर हे आम्ही सर्वजण होतो ना, 5-7 जण सगळे जेवायचे म्हणून, आमटी जास्त करायची म्हणून मग आता वाटणाची आमटी करायचं ठरवलं होतं. नाही अशी छान वाटणाची आमटी केली ना खूप छान लागते बरं का. अशा पद्धतीने तुम्ही करत असाल तर चांगलं आहे, नसेल करत तर अशा पद्धतीने तुम्ही पण ट्राय करा बरं का. तर तेल टाकलं असं, आणि तेल जरा जास्त टाकायचं कटाच्या आमटीला, आणि जे मसाला आपण वाटून घेतला होता ना वाटण, ते टाकायचं. छान तेल सुटेपर्यंत त्याला परतून घ्यायचं, आणि त्यामध्ये काळा मसाला टाकायचा, थोडंसं लाल मिरची पावडर टाकायची, 2 चमचे 4-5 चमचे इथं मी काळा मसाला टाकलेला आहे, आणि हे सर्व छान परतून घ्यायचं. आणि घरकुल मसाला मी इथं टाकलेला आहे बरं का. तर ते छान परतून घेतल्याच्यानंतर आपलं जे आमटीचं पाणी आपण इथं करून घेतलेलं आहे ना, ते आमटीचं पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला, आणि छान बारीक गॅसवरती ना हे आपल्याला शिजू द्यायचं आहे. तर बघा ह्यामध्येच ना ते वाटलेली डाळ होती ना अगोदर आपली, ती टाकलेली आहे, आणि छान आता इथं आमटी आपली शिजू देणार आहे मंद गॅसवरती असं. मग ही आमटी ठेवली आम्ही शिजायला, आणि तोपर्यंत आता म्हटलं आपण पुरणाचे इथं धोंडे करूयात. उंडे नाही सॉरी. तर असे छान छान छोटे छोटे असे गोळे करून घेतले अगोदर 33, आणि त्यानंतर बघा हे असं थोडंसं पारी केल्यासारखे करायचं, आणि त्यामध्ये हे पुरण आपल्याला भरायचं आहे. आणि अशा पद्धतीने आम्ही दोघींनी 33 इथे दोंडे बनवले. पण काय हे 33 दोंडे आम्हाला पुरणार नाहीत, असं म्हणजे सरणार नाहीत असं वाटलं होतं, पण खरंच आम्हाला पुरले नाहीत. ते काय सांगते पुढेच तुम्हाला बरं का. अशा प्रकारे आम्ही 33 धोंडे बनवून गेले. मागच्या वेळेला मी गाईला धोंडे दिले होते, तुम्हाला माहितीच आहे. तुम्ही मागचा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या. पण आता म्हणलं देवाला इथे 33 धोंडे दाखवूयात आणि हे आपण खायला घेऊयात. तर इकडे आमटी छान शिजत होती, तिकडे आमचे धोंडे होत होते. आता आमटी साईडच्या गॅसवरती ठेवून दिली. छान कट आला होता आमटीला. मग इकडे बघा आता मी कुरडी पापड हे सर्व तळून घेत होते, आणि तोपर्यंत तिकडे भज्याचं पीठ भिजवून ठेवलेलंच होतं. तर भज्याचं पीठ ना थोडंसं घट्टसर भिजवलं, त्याच थोडंसं कॉर्नफ्लोअर टाकलं होतं, आणि बेसन टाकलं, आणि जास्त असं कांदा टाकला होता, आणि छान असं भज्याचं पीठ तिथं भिजवून ठेवलेलं होतं बरं का. मग आता म्हटलं भजे तळायच्या अगोदर ना इथं आपण धोंडे तळून घेऊयात. मला उकडून घेतले नाही, मी गाईला देताना उकडून घ्यायचे, पण मागच्या वेळेस मी तळूनच दिले होते. आणि धोंडे तयार झाल्याच्या नंतर देवाच्या समोर असे धोंड्याचा नैवेद्य दाखवला, आणि आपल्या श्री हरिविष्णूला ना धोंडे हे पूर्णाचे दाखवले 33, म्हणजे सर्वच देवांना आले ते. तर ते दाखवल्याच्या नंतर स्वामी महाराजांना वगैरे सर्वांनाच झाले. आणि मग इथं आता कांदा भजी आणि ही मिरची भजी गरम गरम खूप छान लागतात. मग मिरची भजी पण आम्ही करून घेतले. हे सर्व आम्ही आमच्यासाठी बनवत होतो, मिरची भजी, कांदा भजी, कारण संध्याकाळी दुसरे गरम बनवायचे होते. मग अशा पद्धतीने ते बनवून घेतल्याच्या नंतर बघा आता इथं गरमागरम मऊ लुसलुशीत अशा आपल्या गुळाच्या पोळ्या पण इथे तयार आहेत. तुम्ही पाहू शकता किती छान पोळ्या होत आहेत. मी चपात्या काही करून घेतल्या अगोदर. मग रज्जू म्हटल्या मी पण इकडे तुम्हाला जरा पोळ्या भाजायला मदत करते वहिनी. ठीक आहे म्हटलं. तिकडे जी आपल्या
कुकरला ना भात लावून घेतला इंद्रायणीचा, गरम गरम भात छान लागेल म्हटलं इंद्रायणीचा कटाच्या आमटीसोबत. मग पोळ्या झाल्या आणि देवाला असा नैवेद्य दाखवून घेतला. तुम्ही पाहू शकता देवाचा नैवेद्य दाखवून झाल्यानंतर मग आम्ही सगळं तिथं ओट्यावरती तसंच ठेवून दिलं बरं का, कारण गॅस आपला थंड झाल्याशिवाय साफ नाही करता येत ना म्हणून. मग आणि भूक पण लागलेली होती आणि सर्व गणेश भैया ते उशिराच येणार होते, त्यांची ड्युटी होती ना म्हणून. मग म्हटलं चला आपण आता जेवायला बसूयात. मग सर्वजण आम्ही इथं धोंडे जेवणाचा आनंद घेत होतो. आणि गौतमीचं मध्येच काहीतरी असतं बरं का, तिला ना रस प्यायचा होता. तिने ना मग असे थोडेसे धोंडे आणि भजे हे खाल्ली होती. ती म्हणत होती आता मी रसच पिणार आहे म्हणून ती चम्मच आणायला गेली होती. आणि बघा तर धोंडे आमचं असं झालं की पोरांना खूप आवडले बरं का हे धोंडे तळलेले केलेले. तर पोरांनी डबल आम्ही धोंडे केले होते. ते संपत आहेत का नाही असं वाटत होतं, पण ते संपून आम्ही दुसरे पण बनवले होते बरं का. संध्याकाळी आणखीन वेगळे बनवणार होतो. मग पुरण ठेवलेलं होतं, पीठ दुसरं मळायचं असं ठरवलं. मग इथे काय जेवण झाल्याच्या नंतर लगेचच भांडे ओटा क्लीन करून घेऊ म्हटलं की नंतर म्हटलं की आळस येऊन जातो म्हणून लगेचच ओटा क्लीन केला, भांडे घासली. सर्व छान झाल्यानंतर मग अर्धा तास आम्ही घरी आराम केला आणि त्यानंतर आम्ही दोघींनी साडी नेसली. आणि बघा आम्ही आलो आहे म्हणजे धारेश्वर मंदिरात इथं दर्शनासाठी. आल्यापासून ना आम्ही इकडे तिकडे जायचं चालू होतं, तुम्ही तर पाहिलंच आहे. स्वामीनारायण मंदिरला दर्शनासाठी गेलो, शॉपिंग हे सर्व चालूच होतं, बाहेर जेवणासाठी इकडे तिकडे चालूच होतं. मंदिरात येणं काही झालंच नाही. आत्ता पण मुलांना चला म्हटलं तर मुलांना कोणालाही यायचं नव्हतं. आम्ही थोडं लवकर चालू होतो, 4 वाजता, पण भरपूर ऊन होतं बरं का. मंदिराचा हा परिसर पाहून आणि सर्वजण इथं आलेले म्हणजे गर्दी पण होते. अधिक मास असल्यामुळे ना सगळेजण दर्शनासाठी येत होते बरं का. इथं थोडीशी धारेश्वर मंदिरामध्ये थोडीशी गर्दी पाहायला मिळाली. आणि इकडे ना स्वामींच्या मठात मात्र इतकी काही गर्दी नव्हती बरं का, 1-2 जण दिसले. मग इथं छान सुंदर दर्शन झाले स्वामी महाराजांचं पण. तुम्हीही व्हिडिओच्या माध्यमातून ना आपले धारेश्वर महाराजांचं, स्वामी महाराजांचं नक्की दर्शन घ्या. आणि अधिक मासामध्ये ना मंदिरात दररोज आलेलं चांगलंच असतं म्हणतात, पण जमलंच नाही हे सगळेजण आल्यामुळे. आणि इथं बघा श्रीहरी विष्णूंची अशी रांगोळी इथं चालू होती, किती छान वाटत होतं. हे रूप डोळ्यात साठवलं आणि हे पूर्ण झाल्यानंतर किती सुंदर दिसत असेल याची कल्पना केली. आणि आम्ही इकडे आलो, थोडंसं इथं थोडंसं बसलं आणि मग त्यानंतर आम्ही घरी आलो बघा. घरी आल्याच्यानंतर जसं गणेश भैया निघालेत म्हणून जवळच आलो आहे म्हणून सांगितलं त्यांनी. मग नंतर मग आलं, जिरा राईस लावला कुकरला आणि बघा इथं मिरची कट केली रंजूनी. आणि मग आता इथं भज्याचं थोडंसं पीठ आणखीन भिजवलं आणि इथं पोळ्या करायच्या होत्या, पीठ मळून ठेवलं होतं. छान असं पीठ भिजलं होतं. मग त्यांनी आले होते, त्यांना आल्यानंतर चहा पाणी केलं त्यांच्यासोबत. आम्ही थोडं चहा घेतला, गप्पा गोष्टी झाल्या. त्यानंतर मग आम्ही इकडे त्या भजी करत होत्या आणि मी दिवाबत्ती केली लगेच. आणि इकडं ना मी पोळ्या करायला घेतल्या. म्हटलं चला पोळ्या करूयात. आणि आमच्या ना आता गप्पा गोष्टी चालूच होत्या, आल्यापासून ही गप्पा चालूच होत्या आणि आता पण आमचं असं गप्पा गोष्टी चालूच होत्या. मग पोळ्या बनवून घेतल्या. मग आता म्हटलं त्यांना जेवायला वाढूयात गरम गरम. आणि दोघांना ताटं केली. आणि अहो नसल्यामुळं मला कसं तरी चाटत होतं, पण त्यांच्यासोबत त्यांचे मित्र होते म्हणून बरं झालं. एकाला दोघे ते जेवण केले आणि त्यांचं जेवण चालू होतं. इकडे बघा मी बाहेर दिवा लावून ठेवला होता बरं का, आणि त्या दिव्याला हवा लागल्यामुळे ना तो दिवा शांत झाला होता. आणि मी रोजच आता ना अधिक मास सुरू आहे ना तसं बाहेर इथं तुपाचा दिवा, तुळशीपाशी तुपाचा दिवा आणि देवघरात ना 33 वातींचा तिथे पण दिवा लावत असते तुपाचाच. तर अशा पद्धतीने माझं ही सेवा चालू आहे. आणि थोडीशी माझी सेवा राहिली होती, जेवायला वाढलं आणि थोडंसं अर्धं त्यांचं जेवण झालं होतं. मग रंजूला म्हटलं तुम्ही थोडंसं लक्ष द्या, माझी थोडीशी मी राहिलेली सेवा करून घेते. तर त्या म्हटल्या ठीक आहे वहिनी तुम्ही करून घ्या, म्हणजे आपल्याला पण जेवता येईल. मग त्यांना पण जायला उशीर होत होता ना म्हणून मग त्यांना माझी सेवा मी करून घेतली. आणि मग त्यानंतर आमचं जेवण राहिलेलं होतं, आम्ही जेवण उरकून घेतलं. त्यानंतर आहेर काढला, हे अनारसे त्यांना देण्यासाठी काढले, ह्या तांब्याच्या आरत्या. आणि त्यांच्या मित्रांना पण टावेल टोपी वगैरे काढून घेतली. हे सर्व काढल्याच्या नंतर मग त्यांना सांगितलं अशा पद्धतीने करा. ते म्हणले मला माहिती नाही वहिनी तुम्ही सांगा बरं का. त्यांना सांगितलं असं ना मोडा आणि टोपी घाला, आहेर द्या त्यांना आणि राम राम करा असं सांगितलं. त्यांनी तसं केलं. मग गणेश भैयांनी पण त्यांना टावेल टोपी करून घेतली, ब्लाऊज पीस वगैरे हे सर्व. मग गौतमीला हळदी कुंकू लावलं हर्षुनी आणि तिला ड्रेस दिला. ती बघा कशी करते, एवढी क्यूट आहे ना, तर खूप आठवण येते गौतमीची. आणि मग तिने हर्षुनी तिला ड्रेस दिला. मग सिद्धीने ना मोडला ऋषीला आणि ऋषीला पण सिद्धीने ड्रेस दिला. आणि मग मी रंजूला हळदी कुंकू लावले आणि त्यानंतर रंजूची पण मी त्यांना साडी नेसवली. तर त्यांना साडी नेसवताना ना त्या म्हणत होत्या की वहिनी मी आता असंच घेते आणि नंतर घालते. मग असं अगोदर तर होत होतं की ठीक आहे नको असं, पण ठीक आहे म्हणले. परत त्यांची अशी साडी दिल्यानंतर ओटी तशीच भरून घेतली. त्यांना हळदी कुंकू लावून पुन्हा ती तांब्याची आरती पण दिली, पाया पडले त्यांच्या. आणि मग गौतमी पण ड्रेस घालून आली बघा. मग तिला पण गौतमीला हळदी कुंकू लावून तांब्याची ती आरती दिली. तांबं दिलेलं चांगलं असतं असं म्हणतात ना, म्हणून मग त्या 2 आरत्या आणल्या होत्या दोघीला. एक नंदेला होईल एक भाचीला होईल म्हणून असं दोघींना दिलं. ओटी भरून
घालून घेतली. मग नंतर म्हणल्या रंजू चला वहिनी मी पण साडी घालते. ठीक आहे म्हटलं. छान वाटलं मला पण. मग त्यांनी साडी घातली ते आणि सगळ्यांनी कपडे वगैरे घातले. खूप छान वाटलं. असा आमचा साधा सिंपल धोंडे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. तर हे बघा गौतमी रुसली होती आणि तिला थोडं बनवत होतो आम्ही, पण ती आता रुसली होती खूपच बरं का. तिला पैसे पाहिजे होते माझ्याकडून. मग आम्ही हसलो. असा व्हिडिओ होता. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत